खत खरेदी जी बंद केलेली आहे, कारण कंपनीचे जे लिंकिंग आहे हे खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. एका गाडी मागे कम से कम 35, 40, 50 हजार रुपयाचं लिंकिंग देण्यापर्यंत इथपर्यंत कंपन्या उतरलेल्या आहेत. त्याचा इफेक्ट पूर्ण शेतकऱ्यावर पडून राहिला, दुकानदारावर पडून राहिला. दुकानदाराजवळ माल शिल्लक राहून राहिले, एक्सपायर होऊन राहिले. त्याच्यामुळे कसं आहे, ते दुकानदारी हे सगळी विस्कळीत होऊन राहिलेली आहे. खालचा कास्तकार लिंकिंग घ्यायला पाहत नाही आणि कंपन्या हरेक रॅकमध्ये लिंकिंगचा प्रादुर्भाव आहेच. त्याचप्रमाणे कंपन्या काही कंपन्या एक्स मध्ये माल देऊन राहिलेली आहे, एफ मध्ये माल नाही देऊन राहिली. हे सगळे माल दुकानदाराच्या जायपर्यंत एमआरपी मध्ये माल पडून राहिलेले, एमआरपीच्या वरती माल पडून राहिलेले आहे. जसं युरिया घेता की 266 रुपये एमआरपी आहे, 280, 85, 90 रुपयापर्यंत त्यांना माल जाऊन पडतो. त्याच्यानंतर लिंकिंग, त्याच्यासोबत सुद्धा लिंकिंग आहेच. त्यामुळे आमच्या मापदा संघटनेनं याच्यावर ठोस निर्णय घेतला आहे की जोपर्यंत कंपन्या आम्हाला म्हणजे सपोर्ट करत नाही बा, आम्ही लिंकिंग देणार नाही, बगर लिंकिंगचे माल देणार. म्हणून त्यासाठी आम्ही मापदा संघटनेनं ठरवलेलं आहे की कोणतेही खत 1 तारखेपासून उतरवायचं नाही. म्हणजे गाड्या कोणत्याही पर्चेसिंग करायच्या नाही किंवा कोणत्याही गाड्या उतरवायच्या नाही. त्यांना सपोर्ट केलेला आहे की वर्धा जिल्ह्याने सपोर्ट केलेला आहे की आम्ही सुद्धा गाड्या उतरवणार नाही.